ट्रेनिंग शिक्षक आहे मी. हे तुम्हाला काहीतरी अनुभव यावा. तुम्हाला कुठं केलं तर कुठलाच अनुभव नाही म्हणून हे काढलं होतं. काहीतरी तुम्हाला अनुभव यावा म्हणून ते केलं. आता तुम्ही सगळेच जर म्हणायला लागला की त्याच्यामध्ये वाढवण्यात यावं, असं नाही वाढवणार आम्ही. तुमचं 11 महिन्याचं झालं की पुढं ह्यांना 11 महिने, त्यांचं झाल्यावर पुढं त्यांना 11 महिने. तुम्ही इंटरव्ह्यूला कुठे गेला ना तर भाऊ काय तुम्हाला अनुभव आहे? मला तो 11 महिन्याचा अनुभव आहे. ए शहाण्या इकडे. अरे तुम्हाला आम्ही उगा ते चॉकलेट दिलत निवडणुकीच्या आधी, तुम्ही ते खरंच समजून आम्हाला कायमच करा म्हणताय. अशी देहबोली होती सर अजित पवारांची. पाणी नसलं तर काय धरणात मुतू का म्हणणाऱ्या माणसाकडून काय अपेक्षा करायची आहे सर? बालाजी साहेब, मामाच्या गावाला जायचं आंदोलन कॅन्सल नका करू साहेब. त्या महिलांचं काही खरं दिसत नाही. करू आपण सर्वांचा विचार लक्षात घेऊन आपण आंदोलन व्यवस्थितच करू. राहुल गांधीला निवेदन द्यायला जायचे का सर? त्यांची विदर्भात पदयात्रा आहे. विदर्भामध्ये पदयात्रा आहे तिथं द्या. मी आज मुकुल वासनिकला काल दिलेला आहे, आज पण दिलेला आहे. त्यांचे महासचिव मुकुल वासनिक यांना राहुल गांधीचं निवेदन आज पण दिलेलं आहे. मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांना सांगितलंय की बाबांनो, विरोधी पक्षाची भूमिका स्पष्टपणे काँग्रेस पक्षानं वटवावी. एवढी तुमची दानादान झालेली आहे काँग्रेस पक्षाची, तरी तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून सांगितलं. एकीकडे 237 आमदार असलेला, सत्तेचा माज असलेला पक्ष आणि एकीकडे गलित गात्र झालेला विरोधी पक्ष. अशा परिस्थितीमध्ये आमच्या राज्यातल्या जनतेला हाल सोसावे लागतायत, हाल. हे मी मुकुल वासनिक यांना मी सांगितलंय आणि ते म्हणाले आम्ही तुम्हाला वेळ देऊ. आता सरकार फक्त तारीख पे तारीख देत आहे. बाबाला असे वाटते का? मी बाबाबद्दल काही बोलणार नाही बर का.